नमस्कार. आज मी घेऊन आलेली आहे रक्षाबंधन स्पेशल 4 वेगवेगळ्या रेसिपीज. चला मग पहिली रेसिपी बघूया. इथे मी खोबरा लाडू किंवा नारळाचे लाडू बनवत आहे. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली. त्या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं. त्यामध्ये 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याची पावडर घालून घेतली. ही पावडर चांगली आपल्याला 3-4 मिनटं भाजून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनटानंतर यामध्ये पाऊण वाटी दूध घालायचं आहे. रूम टेम्परेचरचं हे दूध आहे. पाऊण वाटी दूध घातलं की हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. खोबऱ्याची पावडर सगळ्या दुधाला ॲब्झॉर्ब करून घेईल. 2-3 मिनटं चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये पाऊण वाटी साखर घालायची आहे. साखरसुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. 1-2 मिनटानंतर हे मिश्रण अगदी थोडंसं सैल होईल, कारण की साखर विरघळून जाईल. हे बघा अशा पद्धतीने. आता हे तोपर्यंत चांगलं मिक्स करायचं जोपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतायला किंवा चाळायला जड जात नाही तोपर्यंत. त्यानंतर यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडर घातल्यानंतर खूप जास्त वेळ आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची नाही. 1-2 मिनटानंतर गॅस लगेचच बंद करायचा आहे. मिल्क पावडर जर घालायची नसेल तर दुधावरची साय घातली तरीसुद्धा चालेल. आणि हे मिश्रण आपल्याला अगदी 5 ते 7 मिनटं गार करून घ्यायचं आहे. इथे मिश्रण आपलं गार झालेलं आहे. संपूर्ण गार करायचं नाही. कोमट असतानाच आपल्याला हे लाडू बनवायला घ्यायचे आहे. चमच्याच्या आकाराने मिश्रण घ्यायचं. हातावरती असं दाबत आणि मग त्याला गोल आकार देऊन अशा पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचं. हा लाडू तयार झाला की त्यानंतर जे आपलं खोबऱ्याची पावडर आहे ना, ती थोडीशी मी राहू दिलेली आहे. त्यामध्ये हा लाडू घोळवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपला हा पहिला खोबरा लाडू तयार झालेला आहे. याच पद्धतीने सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. अगदी पटकन आणि 5च मिनटात घरातल्या साहित्यात होणारी ही पहिली रेसिपी तयार आहे. आपल्याला जर बाहेरून काही आणायचं नसेल आणि आपल्या भावासाठी स्वतः काही बनवायचं असेल तर ह्या 4ही रेसिपीज आपल्या घरात जे साहित्य असेल त्यापासूनच बनवलेले आहेत. तर कसे झाले खोबऱ्याचे लाडू हे मला कमेंट करून नक्की कळवा. चला मग आता आपण दुसरी रेसिपी बघूया. इथे मी जे आपलं नानकटाई असते ना, ती नानकटाई आपण घरच्या घरी बनवू शकतो त्याची रेसिपी बघत आहोत. इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. थोडंसं मेल्टेड घेतलं आहे. त्यानंतर पाऊण वाटी यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने 3-4 मिनटं चांगल्या विक्सने मिक्स करायचं आहे. त्यानंतर थोडीशी केसर घातली. व्यवस्थित मिक्स केलं. मिश्रण अगदी असं सैल झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवून घेतली. त्यामध्ये असं स्टँड ठेवलं आणि त्यावरती झाकण ठेवून ही कढई प्रीहीट करायला ठेवून दिली. आता एका चाळणीमध्ये 1 वाटी मैदा, 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान व्यवस्थित गाळून घ्यायचे. हे सगळं आपल्याला अगदी छान व्यवस्थित गाळून आणि मगच आपल्याला घालायचं आहे. आता त्यानंतर अशा पद्धतीने याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे. त्याच साजूक तुपामध्ये हा डो तयार होतो आणि लगेचच आपल्याला नानकटाई तयार करायची आहे. अशा पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा आणि हातावरती असं फिरून थोडंसं प्रेस करायचं. एका ताटाला मी अशा पद्धतीने तूप लावून घेत आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तो ठेवला तरीसुद्धा चालेल. आता चमच्याच्या आकाराने एकसारखी सगळी नानकटाई तयार व्हावी यासाठी चमच्याने एक डो घ्यायचा आहे. हातावरती फिरून आणि प्रेस करून अशा पद्धतीने नानकटाई तयार करून घ्यायची आहे. एका प्लेटमध्ये थोडंसं अंतर ठेवून इथे 7 माझे नानकटाई मावलेले आहेत. तर वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स लावून घेतले, पिस्ता, आणि त्यानंतर ही प्लेट मी या प्रीहीट केलेल्या कढईमध्ये 30 मिनटासाठी बेक व्हायला ठेवून दिलेलं आहे. 20 मिनटानंतर एकदा चेक करून घ्यायचं आणि जर बेक झालेलं नसेल तर 10 मिनटं अजून करून घ्यायची. तर बघा इथे मी संपूर्ण नानकटाई तयार करून घेतली. 2 प्लेट मी करून घेतलेल्या आहेत. दोघी छान अगदी मस्त अशा तयार झालेल्या आहेत. घरातल्या साहित्यात बनणारी ही दुसरीसुद्धा रेसिपी आपली तयार आहे. बाहेर बाजारात खूप महाग भेटते. आपण घरच्या घरी घरच्या सामानात आणि अगदी पटकन होणारी ही रेसिपी तयार आहे. चला आता आपण तिसरी रेसिपी बघूया. इथे आपण बाहेरून काही सामान न आणता घरातल्या साहित्यात आज गुलाबजामुन बनवणार आहोत. ते पण अगदी मस्त आणि छान असे टम्म फुललेले. तर आता इथे मी 1.5 वाटी किंवा 1.5 कप साखर घेत आहे. त्यामध्ये 1.5 कप पाणी घातलं आणि आता आपल्याला साखर फक्त विरघळवून घ्यायची आहे.
साखर विरघळली की आपल्याला फक्त 5 मिनटं आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे. फक्त आपण हाताने असं हाताला चिकट होईल किंवा चिपचिपू होईल या पद्धतीने आपल्याला ही साखरेचा सिरप तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, साखर आपली विरघळली आणि यामध्ये विलायची पावडर घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. एक 5 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकतात हे थोडंसं मिश्रण ठीक होतं, म्हणजे घट्ट होतं. आपल्याला पाक वगैरे नाही करायचं आहे, फक्त याचं सिरप तयार करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने तयार झालं की गॅस बंद करून घ्यायचा. हे बघा, हाताला असं चिकट वाटेल अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आणि गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता गॅसवरती दुसरी कढई ठेवून घेतली. त्यामध्ये 2 कप दूध घालून घेतलं, जे की रूम टेम्परेचरवरचं आहे. दूध थोडंसं हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे. खूप जास्त जाड जर असेल ना तर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. रवा घातला की लगेचच मिक्स करायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करायचं. यामध्ये अजिबात गुठळी तयार न झाली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. आता हे थोडंसं मिश्रण पातळ वाटते, पण 1-2 मिनटानंतर हे मिश्रण अगदी डोच्या फॉर्ममध्ये येऊन जाईल. आपल्याला कंटिन्युअसली मिक्स करून याचा डो तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता रवा लगेचच दुधाला ॲब्झॉर्ब करून घेतो आणि अशा डोच्या फॉर्ममध्ये येऊन जातो. अजिबात यामध्ये गुठळी पडू द्यायची नाही किंवा गाठ पडू द्यायची नाही रव्याची, आणि अशा पद्धतीने डो तयार करून घ्यायचा आहे. आता हा डो तयार झालेला आहे. यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं बाजूला ठेवून द्यायचे. त्यानंतर एका प्लेटला थोडंसं साजूक तूप लावून यामध्ये हा डो काढून घ्यायचं. वरून साजूक तूप घालायचं आणि छान हाताने चोळून याचा छान असा मऊसूत असा डो तयार करून घ्यायचा आहे. सुरुवातीला गरम असतं म्हणून हात लावला जात नाही, पण जसं जसं गार होतं तर ते अगदी व्यवस्थित मळलं जातं. तर तुम्ही बघू शकता इथे अगदी छान असा डो तयार होतोय आणि अगदी मऊसूत असा डो तयार झालेला आहे. आता या डोमधनं आपल्याला छोटे छोटे गुलाबजामुन तयार करायचे आहे. छोटासा गोळा घ्यायचा, हातावरती मस्त फिरवून घ्यायचा आणि मस्त याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा गुलाबजामुन तयार झाला. याच पद्धतीने सगळ्या पिठापासून इथे मी गुलाबजामुन तयार करून घेतले. गॅसवरती एक कढई ठेवून घेतली, त्यामध्ये तेल घातलं. तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन फ्राय करून घ्यायचे आहे. खूप जास्त फुल गॅसवरती हे गुलाबजामुन तळायचे नाही. यामुळे काय होतं, बाहेरून गुलाबजामुन तर तळला जातो पण आतमध्ये कच्चा राहतो. अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामुन छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायची. त्यानंतर सगळे गुलाबजामुन तळले गेल्यानंतर आपण जे साखरेचं पाणी तयार करून घेतलं त्यामध्ये हे गुलाबजामुन घालून घ्यायचे आणि 5 मिनटं झाकण ठेवून हे छान उकळून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि 1 तास हे असंच ठेवून द्यायचं. तर इथे अगदी टम्म फुगलेले मस्त रसरशीत असे हे गुलाबजामुन तयार आहेत. घरच्या साहित्यात आपली तिसरीसुद्धा रेसिपी तयार झालेली आहे. अगदी मस्त आतपर्यंत रस जातो. अगदी गोड असे हे गुलाबजामुन तयार होतात, मऊसूत. चला मग चौथी रेसिपी बघूया. इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहे. याची साल काढून घेत आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. खूप म्हणजे तासभर लागायचा वेळ नाही. अगदी 10 ते 15 मिनटात आपण ही रेसिपी बनवणार आहोत. गाजराचं साल काढून घ्यायचं. सगळ्या गाजराचं साल काढल्यानंतर चॉपिंग बोर्डवरती अशा पद्धतीने हे गाजर कट करून घ्यायचे आहे. सगळे गाजर याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे. गाजर स्वच्छ धुवून साल काढून आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. सगळे गाजर कट करून झाले की गॅसवरती एक कुकर ठेवून घ्यायचा. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप विरघळलं की यामध्ये आपण जे कट करून घेतलेले गाजर आहेत ना, ते गाजर घालून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 1-2 मिनटं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये विलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि 1 कप दूध घालून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. पूर्ण शिट्ट्या झाल्यानंतर वाफ निघाल्यानंतर आपल्याला हा कुकर उघडायचा आहे. तर तुम्ही बघू शकतायत आपले गाजर अगदी छान शिजलेले आहे. आपण ह्याच चमच्याने त्यांना मॅश करून घेत आहोत. अगदी छान असे शिजलेले आहेत म्हणून. तर आता गॅसवरती एक कढई ठेवून घेतली. त्यामध्ये साजूक तूप घातलं. तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपामध्ये परतून घेत आहे. त्यानंतर मनुके घातले. काजू बदाम पहिले घातले होते, त्यानंतर मनुके घातले. मनुकेसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जे कुकरमध्ये गाजर शिजवून घेतले होते ना, ते यामध्ये घालून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे.
यामध्ये थोडंसं पाण्याचा आणि दुधाचा अंश असतात ते चांगलं कोरडं होतं तोपर्यंत छान परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 कप साखर घालायची. साखर घातल्यावरती साखरेचं पाणी होतं म्हणून पुन्हा हे थोडंसं सैल होतं. तर आपल्याला हे छान घट्ट होतं तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. तर 3-4 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकतायत अगदी छान असं हे घट्ट तयार झालेलं आहे. यामध्ये 2 चमचे घरातल्या दुधावरची साय घालून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि 2-3 मिनटं मिश्रण घट्ट होतं तोपर्यंत परतून घ्यायचं. तर तयार आहे आपली चौथीसुद्धा रेसिपी. तर तुम्हीसुद्धा रक्षाबंधनला ह्या रेसिपीज नक्की ट्राय करा.